तर आजच्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पॉकेट जे आहे, पॉकेट स्क्वेअर या ठिकाणचा रुमाल जो आहे याच्याविषयी वाद होतोय. सोनिया गांधी यांनी वंदे मातरम गीतामध्ये इंटरप्शन केले, याच्यामुळे एक वाद सुरू आहे. यासोबतच काही भारतीय जनता पक्षाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी तिरंग्याच्या ऐवजी त्यांच्या पक्षाचा ध्वजच फडकवला. हे एक झालं. काही ठिकाणी ध्वज उलटा फडकवला. ठीक आहे. आणि ते सुद्धा शासकीय प्रोग्राममध्ये. काही ठिकाणी ध्वज फडकवायला गेले, तो खालीच पडला तिरंगा आपला जो आहे तो. यासोबतच एका ठिकाणी काय झालं, वंदे मातरम लावायचं होतं. त्यांनी वंदे मातरम कोणतं लावलं, तर लता मंगेशकरवालं वंदे मातरम लावलं, जे गाण्याच्या फॉर्ममध्ये आहे. जे ॲक्च्युअल फॉर्ममध्ये आहे ते लावलंच गेलं नाही. तर वन बाय वन सगळ्या गोष्टी बघूयात. नरेंद्र मोदी यांनी जे पॉकेट स्क्वेअर लावलेलं होतं, इट वॉज जस्ट डिझाइन. ठीक आहे. कारण की कायद्यानुसार कुणालाही असं तिरंग्याचा रुमाल वगैरे असं वापरण्याची परवानगी नाही. ते फक्त डिझाइन आहे, ते डिझाइनच्याच पद्धतीने घ्या. उगाच काही टीका करण्यामध्ये मजा नाही. पहिला मुद्दा. ठीक आहे. ट्रोल करायचं म्हणून काही नाही ट्रोल करावं. आणि आपण त्याला मान्य पण करत नाही. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, सोनिया गांधींसंदर्भातला, वंदे मातरम गीतासंदर्भातला. तर वंदे मातरम गीत त्या ठिकाणी पूर्ण गायलं गेलेलं आहे. त्यांच्याकडून असं स्पष्टीकरण आलेलं आहे, की खुर्ची मागत होते खरगे साहेबांसाठी. खूप वेळ झाला ते उभे होते. यासोबतच हेही लक्षात घेणं गरजेचं आहे, की वंदे मातरम हे जे गीत आहे, हे मूळ 6 कडव्यांचं गीत आहे. पण आपल्या इथं घटना समितीने पहिल्या 2 कडव्यांनाच मान्यता दिलेली होती, की बाबा हे पहिले 2 कडवेच असायला पाहिजेत. इव्हन रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा असा सल्ला दिलेला होता, की पहिली 2 कडवी जी आहेत तीच भारतामधली एकता, अखंडता यांना रिप्रेझेंट करतात. आपल्या निसर्गाचं ते निसर्ग भारतामधला जो आहे याचं ते वर्णन करतात. त्याच्या पुढं जे आहे, इतर जे काही त्याच्यामध्ये म्हटलेले काही देवी-देवतांची नावं घेतलेली आहेत. त्याला त्यावेळेस मुस्लिम लीगचा आक्षेप होता आणि एकूणच एकता, एकोपा ह्याला कुठेतरी नख लागू नये किंवा ह्याच्यामध्ये कुठेतरी तडजोड करावी लागू नये म्हणून त्यांनी सल्ला दिलेला होता, की पहिली 2 कडवीच असायला पाहिजेत. आणि ह्याच्यावरतीच सरकारने आत्ताच नुकताच जुलैमध्ये मागच्या महिन्यामध्येच कायदा आणलेला आहे. तो संमत केलेला आहे. ते सुद्धा आवाजी बहुमताने. आता जर का कुणी वंदे मातरम गीत जे आहे याच्यामध्ये अडथळा आणला तर निश्चितपणे त्याला शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. पण ते गुन्हा सिद्ध होणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी सोनिया गांधींच्या केसमध्ये वंदे मातरम जे आहे पूर्ण ते 6च्या 6 कडवे त्या ठिकाणी गायली गेलेली आहेत, हे समजून घ्या. आता शेवटच्या मुद्द्याकडे येतो. हे अजून आपल्या इथं त्या संदर्भात सिरियसनेस नाही आलेला बघा. म्हणजे भारताचा तिरंगा जो आहे तो नीट लावला न जाणं किंवा उलटा लावला जाणं किंवा कोणतं वंदे मातरम गीत आपण लावतोय हे समजणं किंवा तिरंगाच्या ऐवजी पक्षाचा झेंडा फडकवणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी टाळता येणं शक्य होतं. निश्चितपणे टाळता येण्यासारख्या होत्या. पण ठीक आहे. ठीक आहे. भावना महत्त्वाच्या आहे असं आपण म्हणूयात आणि पुढे जाऊयात. तुमचं या संदर्भात काय मत आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.